यानंतर टिकटॉक प्रेमी तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण सोशल मीडियावरती तुफान लोकप्रिय असलेलं टिकटॉक हे मोबाईल व्हिडिओ ॲप काढून टाकण्याचा, डिलीट करण्याचा आदेश केंद्र सरकारनं गुगल आणि ॲपल कंपनीला दिलाय। बुधवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं टिकटॉकवरती देशभरात बंदी घालण्याचे आदेश दिलेले होते। तसंच प्रसार माध्यमांना देखील असे टिकटॉक व्हिडिओ दाखवू नका अशा सूचना दिलेल्या होत्या। त्यानंतर आज केंद्र सरकारनं गुगल आणि ॲपल कंपनीला हे टिकटॉक ॲप बंद करण्याचे आदेश दिलेत। टिकटॉक हे चीनमधील एका कंपनीचं ॲप असून सध्या ते भारतात प्रचंड लोकप्रिय आहे। या ॲपवरती मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ देखील असून त्यामुळे देशातील संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचं कारण देत मदुराई खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि तेव्हापासून टिकटॉकवरती बंदी घालण्यात आली आहे। बातमी पुण्यातून। पुण्यात काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा खऱ्याखुऱ्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित केला। यावेळी मोदींनी 12 तास चौकीदाराची ड्युटी करून दाखवावी असं आव्हान खुद्द या चौकीदारांनाच दिलं। यावेळी पुणे लोकसभा काँग्रेस उमेदवार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह इतर अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते। माझं नाव मोहम्मद इस्माईल सिकंदर शेख। मी चौकीदारची ड्युटी 7 वर्ष करतो। आजपर्यंत कोणी आम्हाला बदनाम केले नाही। ही मोदी सरकार येऊन आम्हाला बदनाम करायली चौकीदार म्हणून। चौकीदार आम्ही आहे, तू चौकीदार नाही। तू चौकीदार चोर आहे, बाहेर देशाला पाठवत आहे मोठे मोठे लोकांना। ही तुमची चौकीदारी करायला आहे, पुरे इंडियाची चौकीदार तू करी नाही। चौकीदार काय म्हणते ते आमच्यापासून शिक, आम्ही तुला शिकवतो। ड्युटी कशाला म्हणतात, 12 तास ड्युटी कशाला म्हणतात? उगाच 4 लोकांसमोर भाषण केलं झालं का? आमचं नाव तू बदनाम करायला लागला चौकीदारचा। तिकडे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यावरती निष्क्रियतेचा आरोप केलाय। गेल्या 5 वर्षात कीर्तिकरांनी कोणतीच विकास कामं केली नाहीत, त्यामुळे शिवसेनेचा मतदार माझ्याकडे वळणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। सोबतच संजय निरुपम यांनी विकासाच्या मुद्द्यावरती खुली चर्चा करण्याचं आव्हान गजानन कीर्तिकर यांना दिलंय। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार सुरू आहे आणि प्रचारादरम्यान आपण बघतोय संजय निरुपम यांच्याकडनं रोड शो केला जातोय आणि मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन सुद्धा मुंबईच्या विविध भागांमध्ये संजय निरुपम यांच्याकडनं केलं जातंय। मेरे सामने जो उम्मीदवार हैं वो शिवसेना के सिटिंग खासदार हैं और वो एकदम से निष्क्रिय किस्म के खासदार हैं। 5 साल उन्होंने कुछ भी नहीं किया। उनके खिलाफ जबरदस्त असंतोष है, यहाँ तक कि उनके अपने मतदाताओं के बीच असंतोष है और उसका नतीजा ये निकलेगा कि उनके लोग भी मुझे वोट देंगे, मेरे लोग तो वोट देंगे ही देंगे। लेकिन कल आपने एक उनको चिट्ठी भी लिखी है और कहा है कि ओपन डिबेट होनी चाहिए। क्या कुछ आपकी भावना है और आपको क्या उनकी ओर से कुछ रिप्लाई आया है? बिल्कुल, मैंने उनको कल चिट्ठी लिखी है गजानन कीर्तिकर जी को कि आप 5 साल यहाँ पर सांसद थे, खासदार थे, तो आपने 5 सालों में क्या किया, जरा आइए लोगों के सामने बताइए। और आने वाले 5 सालों में अब फिर से वोट मांगने आए हैं तो आगे आप क्या करेंगे, जरा ये भी बताइए। और इस पर खुली चर्चा हो, जगह, टाइम, ठिकाना सब आपको तय करना है। लेकिन अभी तक उनकी तरफ से कोई रिस्पॉन्स नहीं आया। या ठिकाणी विजयाचा विश्वास संजय निरुपम दाखवत आहेत आणि यासोबत या ठिकाणचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना खुलं आवाहन संजय निरुपम यांनी दिलंय खुली चर्चा विकासावर करण्याचं। त्यामुळे आता गजानन कीर्तिकरकडनं काय उत्तर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।